आतापर्यंत या कहाणीमध्ये एक पात्र होतं सुरेश धस आणि दुसरं पात्र होतं हरणाचं. आता अचानक सगळी कहाणीच बदलते की काय असा प्रश्न जन्माला आलाय. कारण या कहाणीचा नूरच पालटून टाकणारं एक वक्तव्य आम्ही आता आपल्या समोर आणतोय. या कथानकामध्ये आता एंट्री होतीये ती तेजू भोसलेची. कुख्यात सतीश उर्फ खोक्या भोसलेची तेजू ही बायको आहे. ती जे काही सांगतेय ते डोकं चक्रावून टाकणार आहे. तुम्ही एकदा ऐका, मग आपण पुढे बोलू. सर ते रानडुकराचं मटण होतं. म्हणजे आमचं हरण मिळण्याचं मटण नव्हतं, ते रानडुकराचं होतं. आमच्या देवाचा कार्यक्रम होता, बोकडा तुळजापूरच्या आईचा देव कार्यक्रमचं ते मटण होतं. ते देवाचं कुणाला दिलं होतं? कुणाला नाही, आमच्या घरामध्येच होतं सर. ते घरामध्ये बोकड देव असतात आमच्यात, ते कापलं होते आमच्या देवाला. आरोप आहेत हे खोटे आरोप लावून राहिले सर. ते सूर्यदास आमचा काही संबंध नाही याच्यात. ते खोटे आरोप लावून राहिलेत. आतापर्यंत या कहाणीमध्ये जे हरिण होतं ते रानडुक्कर झालं, ते रानडुक्कर झालं ते कधी बोकडही झालं. सगळा गोंधळ झालाय. आणि तेजू भोसले जे काही सांगतेय त्यामुळे तर हे प्रकरण आणखीच गंभीर झालंय. ही कहाणी पूर्णच बदलून जाते. हरणाची शिकार आणि तस्करी इथपासून सुरू झालेला हा वाद एका वेगळ्याच वळणावर गेला आहे. हरणाच्या शिकारीचे आरोप आणि डुकराच्या मटणाचं नैवेद्य याच्या दरम्यान पोहोचलेल्या या कहाणीला वास येतोय तो राजकीय कुरघोडीचा. खोक्या भोसलेच्या घरात शिजलेलं मटण जर डुकराचं आणि बोकडाचं होतं तर त्याला हरणाचं मटण कुणी ठरवलं? डुकराचं मटण खाण्याला कायद्यानं अटकाव नाही, मात्र हरणाची शिकार करणं, हरणाचं मटण खाणं, विकणं हा गंभीर गुन्हा आहे. असं असताना खोक्याच्या घरात सापडलेल्या वस्तूचं सत्य काय हा सवाल जन्माला येतोच. केवळ एखाद्या राजकारण्याला अडकवायला तर हरणाची शिकार आणि हरणाच्या तस्करीचे आरोप तर झाले नाहीत ना, हा प्रश्न याच निमित्तानं उपस्थित झालाय. परंतु समाजाचे ढोलकं वाजायचं आणि अंधारातून तुम्ही खोके पेट्या घेण्याचं काम करता. आज सुरेश धसांना जर एवढी भीती वाटत असेल तर सुरेश धसांनी त्यावेळी हरणाचं, काळवेटाचं, मोराचं मांस खोक्यांच्या माध्यमातून हरण मारले, काळवेट मारले, मोर मारले आणि त्याचं मांसांचं स्वतः सुद्धा सेवन केलं आणि तस्करी सुद्धा करण्याचं काम केल्याचा संशय आम्हाला आहे. त्यामुळे सुरेश धसांची आज बी आम्ही म्हणतो त्यांची नार्को टेस्ट केली पाहिजे. आणि सुरेश धसांना बिश्नोई गँगची जर भीती वाटत असेल तर सुरेश धसांनी स्वतः म्हणावं की मी खाल्लं नाही आणि माझी नार्को टेस्ट करा. त्यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी समोर येईल. सर ते रानडुकराचं मटण होतं. म्हणजे आमचं हरण मिळण्याचं मटण नव्हतं, ते रानडुकराचं होतं. आमच्या देवाचा कार्यक्रम होता, बोकडा तुळजापूरच्या आईचा देव कार्यक्रमचं ते मटण होतं. ते देवाचं कुणाला दिलं होतं? कुणाला नाही, आमच्या घरामध्येच होतं सर. ते घरामध्ये बोकड देव असतात आमच्यात, ते कापलं होते आमच्या देवाला. आरोप आहेत हे खोटे आरोप लावून राहिले सर. ते सूर्यदास आमचा काही संबंध नाही याच्यात. ते खोटे आरोप लावून राहिलेत. सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरामध्ये सापडलेल्या वस्तू आता आपल्याला दिसतील. त्या तुम्ही बारकाईनं पहा. या सगळ्या वस्तू वन विभागानं मारलेल्या छाप्यामारामध्ये समोर आलेल्या आहेत. वन विभागानं खोक्याच्या घरावर छापा मारला आणि त्यात या वस्तू हस्तगत केल्या. यात शिकार करण्याच्यासाठी वापरलं जाणारं जाळं आहे, मांस आहे आणि इतरही काही वस्तू आहेत. या सगळ्या गोष्टी सापडल्यानंतर तपशील समोर अचानक आला की यात हरणाचं मांस आहे. आता एकदा तेजू भोसलेची कहाणी आपण ऐकली. मुळात ढाकणे आणि भोसले या दोन कुटुंबात होता वाद. दोन कुटुंबातला हा वाद भलत्याच वळणावर गेल्याचा संशय हा त्यामुळे येतोय. आणि म्हणूनच प्रश्नही असा उपस्थित होतो की वनविभागाच्या छापामारीत जे सगळं सामान हातात आलं त्यात जे कुठलं मांस त्यांना दिसलं ते होतं तरी कशाचं? सर ते आमच्या गावाचे आमचे भांडणं होते. कोणाचे ढाकणे कुटुंबाचे आमचे भांडणं होते. म्हणजे काय होऊ राहिलं, त्यांच्यावर बी आमची मुलीवर छेडछाड झाली.
मुलाच्या डोक्यावर तलवार आणली त्यांना पण अटक करायला पाहिजे. आमची मागणी काय आहे, त्यांना तात्काळीच अटक करायला पाहिजे. म्हणजे ते महेश ढाकणे, दिलीप ढाकणे, ते अजून संदीप ढाकणे, 4 जण आरोपी आहेत सर. त्यांना तात्काळीच अटक करायला पाहिजे. गाववाल्याचे आणि आमची भांडणं हे राजकारण मध्ये हे केलं. माझ्या नावावर खोटा नाटक गुन्हा करून राजकारण म्हणजे फसू राहिलेत. विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.